तर साहेब अलौकिक धैर्य तुमच्या आमचा मानाचा मुद्रा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आजच्या या दहीहंडी उत्सवाचे आयोजक आदरणीय सुरेशदादा टोकरे यांच्या वतीने आपणास मानचिन्ह मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही आपल्या या ठिकाणी सन्मान करतोय। हा सन्मान होत आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान होत आहे तुमच्या उत्तुंग नेतृत्वाचा। कार्यसम्राट कणाकणात शिवसेना मनामनात शिवसेना म्हणलं जातं, नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल फरकाउरावर। कर्जत काळापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचा भव्य सन्मान आपण घेत आहोत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय आयोजक सुरेशदादा टोकरे साहेबांच्या शुभ हस्ते हा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत। सन्मानाचा तुरा आज नक्कीच आपण सन्मान तर झालेला, आम्ही लगेचच आमदार साहेबांना विनंती करत आहोत की आम्हा सर्वांना आपण मौल्यवान संबोधित करावं। या ठिकाणी आमदार साहेब सगळ्यांना संबोधित करतील। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर सुरू असलेला दहीहंडी उत्सव हा आपण आज सारेजण आज महाराष्ट्रभर पाहतात। आज नेरळ येथे या ठिकाणी सुरेशदादा टोकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी टोकरे फाउंडेशन आणि शिवसेना आयोजित आजचा हा नेरळकरांसाठी पर्वणी ठरलेला दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय शरद भाऊ लाड, सुरेशदादा टोकरे, चव्हाण साहेब, आमचे शिवरामजी बधे साहेब, राजेश जाधव असतील, आमचे प्रभाकर देशमुख असतील, सारेजण आपण या ठिकाणी संतोष भोईर असतील, अंकुश दाबणे असतील, त्यानंतर सगळेच आपण या ठिकाणी बघत असतील, सारेजण या व्यासपीठावर मोठ्या संख्येने आपण सारेजण उपस्थित आहात। आणि माझ्या समोर सगळेच या ठिकाणी गोविंदा पथक संपूर्ण दोन्ही तालुक्यातून आणि या ठाणे जिल्ह्यातून बदलापूर असलेल्या सगळ्या परिसरातून या ठिकाणी मोठ्या संख्येने गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत। हा उत्सव आपण सारेजण या ठिकाणी पाहतो की एकदा या उत्सवाच्या निमित्ताने जे आयोजन सुरेशदादा टोकरेंनी टोकरे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे, सुंदर असं आयोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुरेशदादांसाठी की सुंदर असं नियोजन। प्रचंड पाऊस आज दिवसभर सुरू आहे तरी सुद्धा आपण पाहताय की आज मुंबई असेल, ठाणा असेल, संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सव साजरे होत आहेत। मुंबईमध्ये आपण पाहताय की आज विश्वविक्रम त्या ठिकाणी रचला गेला की 10 थरांची दहीहंडी त्या ठिकाणी मानवी मनोरे लावले गेले। आपण आताही या ठिकाणी पाहताय की कशा पद्धतीने हे मानवी मनोरे लागले जात आहेत। हे तरुणांचा उत्सव आहे, हा युवकांचा उत्सव आहे, हा खऱ्या अर्थाने बालगोपाळांचा असणारा हा सण आहे। हा खेळ आपण या ठिकाणी पाहताय, हे खऱ्या अर्थाने आपण आपली हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचं काम या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपण करत आहोत। आणि हा संपूर्ण राज्यभर सुरू आहे। आणि आज या ठिकाणी कर्जत असेल, खोपोली असेल, नेरळ असेल, या तिन्ही ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरे होत आहे। मी संपूर्ण उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना गोविंद पथकांना या ठिकाणी दहीहंडी उत्सवाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। खास करून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी दहीहंडी उत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। बघा हे मानवी मनोरे कशा पद्धतीने लावले जात आहेत, हे 6 थरांचे मानवी मनोरे हे या ठिकाणी लावले जात आहेत। हे खरोखरच हा साहसी खेळ आहे। हा खेळ आपण सारेजण पाहताय की प्रचंड पाऊस आहे, प्रचंड खाली या ठिकाणी चिखळ असताना सुद्धा हा खऱ्या अर्थाने
हा चिखलातीलच हा खेळ आहे आणि या खेळाला प्राधान्य आज संपूर्ण देशभरामध्ये मिळत आहे। आता तर हा खेळ असं वाटायला लागले की संपूर्ण देशभर नव्हे तर ऑलिम्पिक दर्जा या खेळाला मिळेल अशा पद्धतीचा खेळ या महाराष्ट्रातून दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने हा खेळ खेळला जात असतो आणि या खेळाला तरुणांकडून मोठ्या संख्येने महिलासुद्धा या खेळामध्ये सहभागी होत आहेत। अशा पद्धतीने हा उत्सव आज नेरळमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरेशदादा टोकरे हे सातत्याने असे उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि हा आज टोकरे फाउंडेशनच्या माध्यमातून नेरळकरांसाठी पर्वणी ठरलेला हा उपक्रम या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे। मी पुन्हा एकदा सुरेशदादा टोकरे आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असा उपक्रम आपण आज या ठिकाणी राबवला। मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब। महेंद्र शेठ तोरवे यांनी अतिशय थोडक्यात परंतु एक नवीन ऊर्जा या गोविंदा पथकांच्या अंगात संचारेल असं संबोधन या ठिकाणी उपस्थितांना केलेलं आहे आणि आमदार साहेबांनी सांगितलं की आज सकाळी दहीहंडी फोडण्याचा एक नवा विश्वविक्रम मुंबईमध्ये झालेला आहे। आपल्या सर्वांना माहितच आहे की मुंबईमध्ये आज एका गोविंदा पथकाने कोकण नगरचा राजा